संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारा राजकीय संघर्ष म्हणजे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यामधील. परंतु सातारा जिल्ह्यात एक नव्या वादाने तोंड काढले असून तो वाद म्हणजे मान खटावचे 3 टर्म आमदार राहिलेले जयकुमार गोरे व शरदचंद्रजी पवार गटाचे नेते अभय जगताप व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्यामध्ये. या वादाची सुरुवात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या एका मीटिंगमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी शरदचंद्रजी पवार गटाचे नेते अभय जगताप व सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्यावर केलेल्या टीकेने वादाची ठिणगी पडली व ही ठिणगी पुढे जाऊन वनव्यात रूपांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते व याची सुरुवातही झाल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे नेते अभय जगताप व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांचा चांगलाच समाचार घेतला. पाहुयात सातारा जिल्ह्यातील नवीन वादाची सुरुवात. ते म्हणतो माझ्याकडे जर पैसे आहेत, मी निवडणूक लढणार आहे, त्याला गाडी घेतली, गाडी मर्सिडीजची गाडी घेतली. म्हणजे अत्यंत चोर आणि फ्रॉड असलेला तू माणूस आणि तू माझ्यावर टीका करतो. माझी जी गाडी घेतली ही माझ्या स्वकमाईतून घेतलेली आहे आणि त्याचं स्टेटमेंट, त्याचं उत्पन्न माझ्या अकाउंटवर दिसतं, माझ्या रेकॉर्डला दिसतं. त्या माध्यमातून या बांडगोळ आमदाराला आव्हान आहे की त्यांनी कुठल्या पण गावात, कुठल्या पण वाडीवस्ती जावं आणि तिथं 50 लोक 100 लोक जी गावात जमतील त्यातल्या किमान अनिल देसाई 10% लोकांना नावा नाही. आणि ते माझं आव्हान आहे. त्यांच्या जर हिंमत आणि धमक असली तर त्यांनी काय करावं, कुठल्या पण गावात त्यांनी सांगेल त्या गावात, म्हणजे बोडक्यापासून गोरजवाडीपर्यंत कुठल्या पण गावात जाऊ दे आणि त्यांनी माणसं गोळा करायची किंवा मी करतो त्यातल्या किमान 10% 20% लोकांनी नावा हाक मारेल. माझ्या एवढ्या माणसांना ओळख करून त्यांनी दाखवावं की माझं त्याला जाहीर आव्हान. त्यानिमित्तानं आणखी एक तिसरी गोष्ट मी बोलली की माझा तुझा कार्यकर्ता आहे. तेव्हा तुला चड्डी घालता येत नव्हती, तेव्हा माझ्या घरात 4 व्हीलर होती. तुझ्या घरात जेव्हा मोटरसायकल चढ नव्हती ना, तेव्हापासून मी 4 व्हीलरपासून मध्ये फिरते माझ्या जन्मापासून, आणि ती गाडी आजही माझ्या दारात उभी आहे. दुसरं एक फिरते, ते म्हणतो माझ्याकडे जर पैसे आहेत, मी निवडणूक लढणार आहे, त्याला गाडी घेतली, गाडी मर्सिडीजची गाडी घेतली. ती JLS 450 एक गाडी घेतलेली आहे. ती माझ्याकडे 7 वर्षापूर्वी आहे. ती माझ्याकडे 7 वर्षापूर्वी आहे. एक गाडी घेतली, आता 14 आहेत माझ्याकडे. एक गाडी घेतली ती फिरते आणि सगळ्यांना सांगते, जाते आणि गाडीचा नारळ पडते, कार्यकर्त्याला बोलवते आणि पेढा देते. अरे साल्या, तू गाडी घेतलाय, तू बसणार आहे, तू फिरणार आहे आणि समोरच्या माणसाला दाखवतो काय घेतलेलं हे नव्हतंच काय. तुझ्या धाईनं धर्म सगळ्यांना एक गाडी देऊन टाक. नाही काय अडचण आहे, पैसे आहेत ना, नाही निवडणूक आहे, लढायचे सगळं आहे, आमच्याकडे सगळ्यांना एक गाडी देऊन टाक. तुझ्या गाडी येण्यावर त्याच्या जीवनात काय फरक पडणार आहे हे सांगा. तुझी मर्सिडीज आधी 2.5 कोटीची मर्सिडीज तू घेतलीस म्हणून आमच्या बबनराव काळेंच्या जीवनात काय फरक पडणार आहे, आमच्या एखाद्या शेतकरी बांधवाच्या जीवनात काय फरक पडणार आहे, का त्याला शेताला पाणी मिळणार आहे, का त्याला काय मदत होणार आहे. म्हणणं होता त्यांना जर आपल्या कार्यकर्त्यांना काही सांगायचं होतं तर त्यांनी स्वतःबद्दल बोलायला पाहिजे होतं. परंतु काल त्यांनी असं बोलले की वरकुटच्या एका भाद्यारानं मर्सिडीज घेतलेली आहे आणि तो वरकुटचा भाद्यार सगळीकडे नारळ फोडत फिरतोय. तर थोडीशी पार्श्वभूमी या विषयाची तुम्हाला सांगतो. माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट 5 तारखेला म्हणजे 5 जूनला लोणंद फलटण रोडवर माझ्या एंडेवरचा ऍक्सिडेंट झाला. ती गाडी रणजित निंबाळकर माजी खासदार यांच्या एका कार्यकर्त्याच्या मुलानं माझ्या गाडीला मागून ठोकर मारली आणि त्या ऍक्सिडेंटमुळे गाडी माझी अपघातग्रस्त झाल्यानंतर मला दुसरी गाडी घेणं क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळं मी नैसर्गिकरित्या दुसरी गाडी जी लवकर उपलब्ध झाली ती घेतली. असं काही कोणाला दाखवायला ती गाडी घेतलेली नव्हती. या घटनेची माहिती त्यांना नसेल तर त्याने आपल्या रणजित निंबाळकरांना फोन करून विचारावं. आता गाडी घेतली ही काही मोठी घटना नाही आणि कोणती गाडी घेतली ही त्याहूनही नगण्य गोष्ट आहे. नवीन गाडी घेतल्यानंतर त्याची घरी पूजा होते. त्याचबरोबर आपल्याला जे मानणारा वर्ग असतो, कार्यकर्ते असतात, मित्रमंडळी असतात, तेही त्यांच्या घरी बोलवून गाडीची पूजा करतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि सर्वजण या गोष्टी करतात. तर त्याचप्रमाणे माझ्याही गाडीची पूजा झाली. लोकांनी फोटो स्टेटसला ठेवले
आता या गोष्टीचा इतका मोठा राजकीय विषय होता का की आमदारांनी 3 टर्म आमदार असलेल्या माणसाला तो विषय इतका गहन वाटला आणि त्याला बैठकीत ती गोष्ट सांगावी लागली. आणि सांगता सांगता यांचा माज इतका की माझ्या गाडीचा विषय काढताना ते असं म्हटले की 7 वर्षापूर्वी ही गाडी माझ्याकडे होती आणि अशा 14 गाड्या माझ्याकडे आहेत. तर आता नाईलाज असतो मला त्यांच्यावर बोलायची वेळ त्यांनी आणलीच आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की 7 वर्षापूर्वी तुम्ही ज्या मर्सिडीजमधनं फिरत होता ती मर्सिडीज तुमच्या नावावर नव्हती. ती मर्सिडीज पोरे नावाच्या तुमच्या कार्यकर्त्याच्या नावावर होती. त्यामुळे तुमची लायकी मर्सिडीज घ्यायची नाही. तुमची लायकी मर्सिडीज घ्यायची नाही ही कशावरून सिद्ध होतं, तर तुम्ही एक ॲफिडेविट 2019च्या इलेक्शनमध्ये जे इलेक्शन कमिशनला जमा केलं, त्या ॲफिडेविटमध्ये तुम्ही 2015-16चा तुमचं इन्कम दाखवलंय 22,84,000. 16-17चा इन्कम आहे तुमचं 33,96,000 आणि 17-18चं इन्कम आहे 39,91,000 आणि 18-19चा इन्कम आहे 34,96,000. ही सगळी टोटल जरी 5 वर्षाची 4 वर्षाची एकत्र केली तरी ती त्या किमतीत मर्सिडीज येत नाही. त्यामुळे तुमची लायकी मर्सिडीज घेण्याची नाही आहे. जर तुमची लायकी असती तर ती उत्पन्नातनं तुमच्या दिसली असती. आणि तुम्ही जे सांगताय ना 14 गाड्या माझ्या आहेत, आल्या कुठून? त्या 14 गाड्या अशाच भ्रष्टाचाराच्या पैशातनं आल्या का? त्यातला एक तर आता उघड केलेलंच आहे देशमुख बंधूंनी. तुम्ही मेलेल्या कोविडच्या रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाल्ले, त्याचे पैसे तुम्ही शासनाकडून बळकावलेले आहेत आणि त्या पैशातून हे घेतल्या का 14 गाड्या? अजून किती भ्रष्टाचार केलेले आहेत? महामंडळाची कामं असतील, अनेक कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांच्याकडून तुम्ही हप्ते घेता, त्यातनं गाड्या घेतल्या का? मायनीचं मेडिकल कॉलेज तर अख्खं तुम्ही बळकावले, त्यातलं काय विकून गाड्या घेतल्या का? तिथं तर इतके अघोरी प्रकार केलेत. मेलेले माणसाच्या नावची जमीन तुम्ही नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अत्यंत चोर आणि फ्रॉड असलेला तू माणूस आणि तू माझ्यावर टीका करतो. माझी जी गाडी घेतली ही माझ्या स्वकमाईतनं घेतलेली आहे आणि त्याचं स्टेटमेंट, त्याचं उत्पन्न माझ्या अकाउंटवर दिसतं, माझ्या रेकॉर्डला दिसतं. तुझ्या ज्या 14 गाड्या आहेत त्याचं रेकॉर्ड तू आणून दाखव आणि मग माझ्याशी बोल. तुझी ती लायकी नाही आणि पात्रताही नाही. दुसरा विषय तुला सांगतो, तू आधीपासून लय गर्भश्रीमंत असल्याचा जो सांगतो कळवळा करतो ना, तर तू जेव्हा 3 वर्षाचा होता ना, जेव्हा तुला चड्डी घालता येत नव्हती तेव्हा माझ्या घरात 4 व्हीलर होती. तुझ्या घरात जेव्हा मोटरसायकल सुद्धा नव्हती ना, तेव्हापासून मी 4 व्हीलर पासून मध्ये फिरतोय माझ्या जन्मापासून. आणि ती गाडी आजही माझ्या दारात उभी आहे. तिचा नंबर आहे MTM 3851. तू जाऊन रजिस्टर RTO ऑफिसमध्ये चौकशी कर, म्हणजे तुला कळेल की तिचं रजिस्ट्रेशनचं वर्ष आहे 78 आणि तेव्हा तू 3 वर्षाचा होतास. त्यामुळं तू हे जो माज करतोय ना पैशाचा, तो माज करू नको. आणि तुला जो माज आहे ना की मान तालुक्यातनं 23,000 मतं जास्त पडलीत, ती पैशावर पडलेली मतं आहेत. ती काय तुझ्या कर्तृत्वाचा भाग नाही. आणि जर तू पैसे वाटले नाही तर तू स्वतः ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये सुद्धा निवडून येऊ शकत नाही. गेले 3 टर्म तुझं इलेक्शन मान तालुका बघतोय आणि मान तालुक्यामध्ये तू निव्वळ पैशावर निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि तुझ्या ह्या सगळ्या कर्तृत्वामुळं अख्खं पश्चिम महाराष्ट्रातले भाजप बदनाम झाले, RSS बदनाम झाले. RSSच्या बॅड बुकमध्ये असलेला हा नेता आहे आणि ह्यानं अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपला अक्षरशः बदनाम केले. त्याच्यामुळे 2 खासदार, माढा आणि सोलापूर हे 2 खासदार ह्याच्यामुळे पडले. त्यामुळे भाजपला सुद्धा ह्यानं वेठीस धरले. देवेंद्र फडणवीसांच्याकडे जायचं, त्यांच्यावर फोटो काढून इथं अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या, असले प्रकार हे करते. सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ह्यानं वेठीस धरून इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करायचं हा काम करतो. आणि ह्यानं माझ्यावर असल्या भाषेत बोलण्या इतपत त्याची पात्रता नाही. 3 वेळा आमदार निवडून आला म्हणजे काय मोठा तीर मारला नाही. पैसे वाटून हा निवडून आलेला आमदार आहे. तो काय स्वकर्तृत्वावर आणि त्याच्यावर लय प्रेम आहे लोकांचं म्हणून आलेलं नाही. दुसरी गोष्ट, तो भाषणात असं बोलला की माझ्या कार्यकर्त्यांना 50 मतं जरी कमी पडली तरी माझ्याकडे यायची लाज वाटते. अरे असं असतं कारण तू कार्यकर्त्यांना शिव्या देतो. स्वतःच्या कार्यकर्त्यांना शिव्या देणारा हा नेता आहे आणि हे कार्यकर्ते सुद्धा हे सोडणार नाही त्याला. येणाऱ्या 2-3 महिन्यात त्याला ह्याची लायकी त्याचेच कार्यकर्ते दाखवून देतील, कारण ते स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिवीगाळीची भाषा वापरतो. त्यामुळं येणाऱ्या काळात मान तालुक्याची जनता, म्हणजे जवळपास या इलेक्शनमध्ये 85,000 लोकांनी त्याच्या पैशाला भीक घातली नाही. इथंच खऱ्या अर्थानं मान तालुक्याची जनता किती स्वाभिमानी आहे हे दिसतं. आणि येणाऱ्या 3 महिन्यात या मान तालुक्याची जनता ह्याला ह्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्याचा जो माज आलेला आहे ह्याला,
तो माज हे मान तालुक्याची स्वाभिमानी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता त्यानं फक्त गाडीचा विषय काढला म्हणून थोडक्यात मी पत्रकार परिषद इथंच संपवतो. त्याची सगळी पिल्लावळ अंडी पिल्ली त्याच्या जन्मापासूनची आतापर्यंत सगळी माझ्याकडे आहे. योग्य वेळी त्याला दहिवडी शहरामध्ये मानच्या बांडगुळ आमदारानं आमच्या संदर्भामध्ये त्यांच्या ऑफिसला एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केली. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला साधारण 30 वर्ष मान तालुका आणि मान तालुक्यातली सगळी लोक चांगली ओळखतात. 30 वर्षामध्ये आम्ही एक संस्कृतीनं वागणारी मंडळी आहोत आणि आमची संस्कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं असताना इतके दिवस आम्ही समजायचो की कुत्रा आपल्यावर भुंकलं मग त्या कुत्र्यावर आपण भुंकायचं नसतं. पण आता आमच्या लक्षात आलंय की असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यावरती भुंकायचं नाही, पण काठी हातात घेऊन किंवा दगड हातात घेऊन त्याच्या पेकटात घातल्याशिवाय हे केकटायचं बंद होणार नाही. आणि त्यामुळे या भुंकणाऱ्या कुत्र्याला त्या भाषेत उत्तर द्यावं यासाठी आज मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनी इथं बोलवलंय. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. परवाच्या त्या क्लिपमध्ये मी ती क्लिप पाहिली आणि खरं तर ऑफिसमध्ये त्यांची मीटिंग होती. त्याच्या अगोदर माझ्या पण इथं ऑफिसमध्ये आमच्या बूथ कमिटी मीटिंग झाली आणि तुम्ही बघितलं असेल कोणावर टीका नाही टिप्पणी नाही अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम चालू आहे. तर त्या दिवसाच्या क्लिपमध्ये त्यांनी 3 गोष्टीवरती माझ्या संदर्भामध्ये ते बोलले. त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असा वापरला की वरकुटकर. मला आपल्या सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातून या तालुक्याला सांगायचं आहे, वरकुटे या गावानं आतापर्यंत एक आमदार 10 वर्षासाठी दिला. एक 11 वर्ष मान तालुक्यातलं सभापती वरकुटे गावाला दिले. आतापर्यंत 6 जिल्हा परिषद सदस्य वरकुटे गावातून मिळालेले. 3 उपसभापती या तालुक्याचे या वरकुटे गावचे आहेत. जे 6 आमदार आपल्याला माहिती आहे, विष्णुबन सोनवणे होते जिल्हा परिषद, मामा माझे खशाराव जगताप सभापती होते 11 वर्ष. नंतर 6 जिल्हा परिषद सदस्यामध्ये माझ्या घरातले 2 सुवर्ण ताई देसाई आणि मी पण जिल्हा परिषद सदस्य होतो. असे 6 जिल्हा परिषद सदस्य दिले, 3 उपसभापती गावाने दिले आणि अजून वेगवेगळी पदं या वरकुटे मलवडी या गावानं दिली. आणि हे वरकुटेकर या वरकुटे गावाचा हा अपमान करतोय. याची लायकी काय? ज्याला बोराटवाडीतनं एकेकाळी माणसांनी गावानं हाकलून बाहेर काढलं असा आमदार आमच्या सगळ्यांचं माप काढतोय. ही अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे आणि हे आपल्या सगळ्यांना वरकुटेकरांचं फार मोठं योगदान आहे आणि तालुक्यामध्ये पण आहेत. आतापर्यंत सातत्यानं कार्यकर्ते घडवायचं काम वरकुटेकरांनी केलेलं आहे. हा विषय ते एक बोलले, हे मला सांगायचं. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की अनिल देसाईला कोण ओळखत नाही, कुठं पण आमच्या कार्यकर्त्याजवळ थांबतोय, फोटो काढतोय आणि ह्याच्यावर टाकतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनिल देसाईचं जर आता मोबाईलमध्ये तुम्ही बघितलं तर मान खटाव तालुक्यातल्या 32,000 लोकांचे फोन नंबर माझ्यामध्ये आहेत. अनिल देसाई कुठल्या जरी गावात चौकात वाडेवस्तीवर जाऊन उभा राहिला तर 15-20 माणसं त्याच्याकडे पळत येतात आणि भाऊ कुठून आलाय, कुठे चाललाय विचारतात. माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या बांडगुळ आमदाराला आव्हान आहे की त्यांनी कुठल्या पण गावात कुठल्या पण वाडीवस्तीवर जावं आणि तिथं 50 लोक 100 लोक जी गावात जमतील त्यातल्या किमान अनिल देसाई 10% लोकांना नावान हाक मारेल. आणि त्याचे माझं आव्हान आहे, त्यांच्यात जर हिंमत आणि धमक असली तर त्यांनी काय करावं, कुठल्या पण गावात त्यांनी सांगेल त्या गावात, म्हणजे बोडक्यापासून बोराटवाडीपर्यंत कुठल्या पण गावात जाऊ दे आणि त्यांनी माणसं गोळा करायची किंवा मी करतो त्यातल्या किमान 10% 20% लोकांना मी नावान हाक मारेल. माझ्या एवढ्या माणसांना ओळख करून त्यांनी दाखवावं हे माझं त्याला जाहीर आव्हान आहे. या निमित्तानं आणखी एक तिसरी गोष्ट त्यांनी बोलली की माझा तुझा कार्यकर्ता कळत नाही, हे फोटो काढते आणि व्हॉट्सअपला फेसबुकला टाकते. मला माहिती आहे, आपण बघितलं असेल मान तालुक्यातला एकमेव अनिल देसाईचा कार्यकर्ता आहे की त्यांनी कार्यकर्ते पण घडवले, माणसं घडवली आणि किंबहुना माझ्या गाडीमध्ये माणसं फिरतात आणि हे कार्यकर्ते असतात. गरीबातला गरीब माणूस अनिल देसाईच्या गाडीला हात पण करतो आणि गरीबातला गरीब माणूस हा अनिल देसाईच्या गाडीत बसतो. आपण सगळ्यांनी बघितलं असेल. पुढच्या 5-10 म्हणजे तोंडाचे जर यांचे कार्यकर्ते जवळचे सोडले 5-10 तर ते सोडून यांच्या गाडीत कधी कुणाला जागा मिळाली नाही. बांधवांना कधी सुद्धा यांनी गाडीत घेतलाय. किंबहुना याला काही दिवसापूर्वी गाडी लपवून ठेवायला लागली. एका गाडीचा दुसऱ्या गाडीला नंबर लावला म्हणून याची काय आवाज झाली, ते आरटीओ कित्येक दिवस ती गाडी शोधत होती. असला हा बांडगुळ स्वरूपाचा आमदार. यांनी ज्यावेळी हे लोकसभेचे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला की मी सांगतोय त्याला जर तुम्ही उमेदवार दिली तर त्याला निवडून आणायची पूर्ण जबाबदारी माझी आहे. हा उमेदवार जर पडला
तर मी पुन्हा विधानसभेला उभं राहणार नाही, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सांगितलं. ऐकणारे सगळे साक्षीदार होते. माझं त्याला आता आव्हान आहे की आता तू दिलेला आमदार खासदार तर पडलायच, पण तुझ्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे खासदार पडलेत आणि त्यामुळे तुझ्यात आता हिंमत, भारतीय जनता पार्टीनं आता तुला चांगलं ओळखलंय. भारतीय जनता पार्टीच्या सगळं लक्षात आले की आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार पाडले ते पाडलेच, पण बांधवांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे 13वें थेट वंशज असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना तिकीट देऊ नये म्हणून यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या आणि उदयनराजेंचं तिकीट लांबवावं, उदयनराजेंची सीट अडचणीत आहे असं यांनी आणि याच्या बगलबच्च्यांनी भारतीय जनता पार्टीला सांगितलं. सगळं उदयनराजेंना कळलं आणि म्हणून उदयनराजे खासदार झाल्या झाल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा गेले. त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी तिथं लावलेला याचा फोटो काढून बाहेर फेकून दिला. माहिती घ्या, पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जावा, तिथे याचा फोटो लावला होता तिथल्या अध्यक्षांनी. पहिला उदयनराजेंनी हे म्हणले ह्या भांडगुळाचा इथं फोटो कशाला पाहिजे, त्याचा काय संबंध आहे. आणि हा खरं तर अमित शहासारखी दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शहा या मतदारसंघामध्ये समजायला लागला होता. इथल्या लोकांना त्रास द्यायचा, कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, पोलिसांना, सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या तालुक्यातल्या गोरगरीब माणसाला वेठीस धरायचं त्यांनी काम केलं. आणखी एक गोष्ट त्यांनी परवा प्रेसमध्ये तिथं क्लिपमध्ये सांगितली की त्यांच्याकडं पैसे लय झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमच्यासारख्या मंडळींनी काबाड कष्ट करून, धंदे करून आम्ही पैसे कमवले. याच्यासारख्या चोऱ्या, लांड्या लबाड्या करून आम्ही काही पैसे कमवले. त्यामुळे माझं त्याला जाहीर आव्हानच आहे की ज्या पैशाच्या जोरात फक्त तो निवडून आलाय, बाकी कशाच्या जोरावर तो निवडून येऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता पण निवडून येतोय तो फक्त पैशाच्या जोरावर, यांनी कुठला कार्यकर्ता घडवला नाही, सर्वसामान्य माणसाला कुठं मोठं केलं नाही. त्यामुळे ज्या पैशाच्या जोरावर निवडून येतोय त्या पैशाला तू सांगतो ना यांच्याकडे लय पैसे झालेत. होय, आमच्याकडे पैसे आहेतच आणि ते तुझे जिरवायसाठी 100% आम्ही वापरणार आहे, काळजी करू नको. त्या पैशाच्या जोरावर तुला जी मस्ती केली त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी तिथं लावलेला याचा फोटो काढून बाहेर फेकून दिला. माहिती घ्या, पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जावा, तिथे याचा फोटो लावला होता तिथल्या अध्यक्षांनी. पहिला उदयनराजेंनी हे म्हणले ह्या भांडगुळाचा इथं फोटो कशाला पाहिजे, त्याचा काय संबंध आहे. आणि हा खरं तर अमित शहासारखी दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शहा या मतदारसंघामध्ये समजायला लागला होता. इथल्या लोकांना त्रास द्यायचा, कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, पोलिसांना, सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या तालुक्यातल्या गोरगरीब माणसाला वेठीस धरायचं त्यांनी काम केलं. आणखी एक गोष्ट त्यांनी परवा प्रेसमध्ये तिथं क्लिपमध्ये सांगितली की त्यांच्याकडं पैसे लय झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमच्यासारख्या मंडळींनी काबाड कष्ट करून, धंदे करून आम्ही पैसे कमवले. याच्यासारख्या चोऱ्या, लांड्या लबाड्या करून आम्ही काही पैसे कमवले. त्यामुळे माझं त्याला जाहीर आव्हानच आहे की ज्या पैशाच्या जोरात फक्त तो निवडून आलाय, बाकी कशाच्या जोरावर तो निवडून येऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता पण निवडून येतोय तो फक्त पैशाच्या जोरावर, यांनी कुठला कार्यकर्ता घडवला नाही, सर्वसामान्य माणसाला कुठं मोठं केलं नाही. त्यामुळे ज्या पैशाच्या जोरावर निवडून येतोय त्या पैशाला तू सांगतो ना यांच्याकडे लय पैसे झालेत. होय, आमच्याकडे पैसे आहेतच आणि ते तुझे जिरवायसाठी 100% आम्ही वापरणार आहे, काळजी करू नको. त्या पैशाच्या जोरावर तुला जी मस्ती आली ती मस्ती जिरवून एवढी ताकद आणि देसाई आणि सगळी मंडळी आहेत. आपण बघितलं असेल लोकसभेला सुद्धा साधारण आम्ही जेवढी लोक जी इच्छुक होती किंवा जो मेळ करायला पाहिजे होता त्या फलटणच्या सभेपासून अकलूजपर्यंतच्या सगळ्या बैठकीमध्ये आपण बघितलं, आम्ही सगळ्यांचा मेळ केला आणि त्याच्या जोरावरती आम्ही लोकसभेला सामोरं गेलो. आणि या भांडगोळ खऱ्या अर्थानं हा खासदाराचा पराभव नाही, खऱ्या अर्थानं ह्या भांडगोळ आमदाराचा हा पराभव होता. लोकसभेमध्ये फक्त 23,900 मताचं जे काही या मान तालुक्यात लीड मिळाले त्याची जी आता टिमकी वाजवते. आता त्यांनी पहिलं जे सांगायला सुरुवात केली होती की मान खटावमध्ये लीड पडून देणार नाही, उलट मान खटावचं एवढं लीड देईल की मी माळशिरसचं तिकडचं बाहेरचं लीड भरून काढीन. त्याच्या लक्षात आता आलं की 23,900चं लीड आले. आता का बरळायला लागलंय तर पायाखालची वाळू सरकली. एक लक्षात ठेवा, माणूस कधी असं बोलायला लागतो, दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं कधी वेळ येते तर स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली की माणूस वाईट बोलायला लागतो. आणि म्हणून हे वाईट बोलणं का चालू आहे तर त्याच्या लक्षात आले की मागच्या वेळी सुद्धा 23,000च लीड होतं आणि आता सुद्धा एवढे पैसे वाटून मागच्या वेळी आम्ही सगळी बरोबर असताना 23,000च्या वरती लीड पडलं होतं. आता यातली कोणी लोकसभेला बरोबर राहणार नाहीत आणि पैसा हे वाटपाचं पुढच्या वेळी हे राहणार नाही विधानसभेला. त्यामुळे आता याच्या लक्षात आलंय की आपला पराभव निश्चित आहे, आपण नक्की हारणार आहे. त्यामुळे याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे हे अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य किंवा घाणेरड्या पद्धतीने, खरं तर
याला स्वतःला आबरू लाज लज्जा नाही. तो स्वतःसाठी नाही, पण ते एक आमदार एक मोठं पद आहे, प्रोटोकॉलचं पद असतं. त्या आमदारकीची आबरू ठेवून यांनी नीट बोलायला पाहिजे, माणसांची नीट वागायला पाहिजे. कारण शेवटी या जगामध्ये आऱ्याला कार्य करणारी माणसे भेटतात. आपण जर चुकीचं काय बोललो तर आपली आबरू जाते, याच्यापेक्षा त्या आमदार या पदाची आबरू जाते. जेव्हा पुढचे ज्यावेळी अशा पद्धतीने बोलतील तर त्या पदाचे आबरू जाते. याचं आम्हाला सुद्धा नक्की वाईट वाटतंय. पण आम्ही इतक्या दिवस ठरवलं होतं की असं चुकीचं आपण कोण बोललं नाही पाहिजे. पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर हा माणूस बोलायला लागला, याला जर पदाची आबरू नसली तर याचं पद पण घालवायचं आहे आणि याची पण आबरू काढायची आहे. या भावनेतनं आता आम्ही सगळे कामाला लागलो आणि तसं उत्तराला उत्तर अनिल देसाई दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगायसाठी आजची प्रेस आहे. आणखी एक तुम्हाला महत्वाचा अत्यंत मुद्दा मला सांगायचा आहे. बांधवांनो, थोड्या दिवसापूर्वी हा माणूस, मी परवा सुद्धा सांगितलं होतं की मेलेल्या मड्यावरचं लोणी खाणारा हा माणूस आहे. मागच्या कालखंडामध्ये सुद्धा यांनी मेलेल्या एका माणसाचा 10 वर्षापूर्वी मेलेल्या माणसाचा दस केला आणि त्याचं अजून कोर्टात प्रकरण चालू आहे. आणि हे प्रकरण चालू असताना आता सुद्धा एक गंभीर हायकोर्टामध्ये रीट झाले. आणि ते रीट काय आहे तर त्या रीटमध्ये जवळजवळ 200 लोक आधी मेलेले असताना त्या 200 लोकांच्या नावावरती यांनी जवळजवळ बोगस बिलं काढून पैसे काढले. त्यामध्ये गंमत तुम्हाला सांगायची झाली, मी आता सगळे माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवणार आहे. मी आता त्यामध्ये दहिवडीतला पण एक बनसोडे, असे 33 लोक. म्हणजे काय केलं या माणसानं, या माणसानं जे 33 जे मैताचे सर्टिफिकेट माहिती आता मैताचे, हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे पत्रकारांना. 33 लोक मेल्यानंतर 8 दिवसांनी 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी त्या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट झाली. आणि ऍडमिट झाल्यानंतर, म्हणजे कधी ऍडमिट झाली, मेल्यानंतर 10-15 दिवसांनी ऍडमिट झाली. 10-12 दिवसाचा त्यांनी उपचार घेतला आणि उपचार घेतल्यावरती महाराष्ट्र शासनाच्या गाडीने म्हणजे एसटीने घरी जायला त्यांना 50 रुपये भत्ता मिळतो. तो 50 रुपयाचा भत्ता सुद्धा लोकांनी लिहून दिलं. एसटी महामंडळाचा जो भत्ता मिळतो घरी जायला तो सुद्धा मिळाला आणि मी आता सुखरूप घरी पोचलोय. असं म्हणजे मेलेल्या माणसाच्या खोट्या सह्या करून त्याच्या नावावर अनुदान लाटण्याचं पाप या माणसाने केलं. त्याचं 22 तारखेला एक तारीख झाली आहे आणि 22 तारखेला रीट आहे. त्यातल्या 33 लोकांची जी माहिती आहे ती पण माहिती मी तुम्हाला पत्रकारांना सगळी देणार आहे आणि दाखवणार आहे की त्यांनी काय केलं. म्हणजे खरं तर किती माणूस एखादा खोटारडा आणि लबाड असू शकतो. एखादा माणूस म्हणजे मेलेला माणूस, त्याला माहिती आहे हा माणूस मेलाय कोविडमध्ये, तरी सुद्धा त्याला वाटलं की हे कधी बाहेर येणार नाही आणि त्यांनी त्या माणसानं जीवन केलं. खरं तर दुर्दैवानं या 100-150 फॅमिलीमधली ही लोक जिवंत असतील तर त्यांच्या नातेवाईकांना किती आनंद झाला असता, किती बरं वाटलं असतं. पण आज त्यांचे नातेवाईक, ज्यावेळी त्यांची ही यादी पब्लिश होईल, तुमच्या माध्यमातून लोकांसमोर जाईल की आपला माणूस 15 दिवसापूर्वी मेलेला याने जीवन केला होता या भाद्दाराने, त्याच्या नावावर अनुदान आणलंय, त्यावेळी याला जोड्यानं आणल्याशिवाय गावात गेल्यावरती माणसं जोड्यानं आणल्याशिवाय राहणार नाहीत. जेव्हा त्यांना हे सगळं खरं सत्य कळेल ते, ही सगळी 33च्या 33 लोकांची यादी आहे. आणि हे करताना त्यांनी एक कुंभार नावाचे डॉक्टर नोडल ऑफिसर दाखवले. हे सगळे मयत लोक भरती करताना त्या कुंभार डॉक्टरांचं व्हेरिफिकेशन झाल्यावर त्यांनी सांगितलं की त्या मायनी मेडिकल कॉलेजकडे मी कधी गेलोच नाही. म्हणजे कुंभार डॉक्टरांच्या सुद्धा बोगस सह्या आणल्या, म्हणजे मैतांच्या बोगस सह्या आणल्या. मयत माणूस चांगला होऊन घरी जाताना परत त्यांनी लेटर दिलंय की मी आता चांगला होऊन आनंदात घरी जातोय. आणि त्यांनी एसटीचं भाडं पण घेतलंय. त्या मैतांनी एसटीचं जे भाडं मिळतं घरी जायचं ते पण घेतलंय. म्हणजे एवढ्या खालच्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये ज्यांनी राजकारण समाजकारणाच्या नावाला कलंक लावलाय असा तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज आहे. आणि या लोकप्रतिनिधीची जिरवायची भूमिका